Today we are going to study the another chapter is cell cycle. The cell cycle, it is also called as cell division. आज आपल्याला काय करायचं आहे की नवीन एका चॅप्टरला जायचं आहे. नवीन चॅप्टरमध्ये काय राहणार आहे, तो सेल डिवाइड कसं होतो, म्हणजे सेल डिव्हिजन हा जो पार्ट आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. मग सेल डिव्हिजन ही एवढी सोपी प्रोसेस नाही आहे, ती प्रोसेस लॉंग प्रोसेस आहे. त्या पर्टिक्युलर प्रोसेसला डिस्कस करायचं असेल तर पहिल्यांदा माहिती करायला लागेल आपल्याला की सेल डिव्हिजन होते म्हणजे काय होते ॲक्च्युली. मग हा होते काय ॲक्च्युली, खरोखर सेल डिव्हिजनचे दोन टाईप्स. द वन इट इज कॉल्ड ॲज मायटॉसिस, द अनदर इज कॉल्ड ॲज मियोसिस. द वन इट इज कॉल्ड ॲज मायटॉसिस, द अनदर इट इज कॉल्ड ॲज मियोसिस. मग मायटॉसिसमध्ये काय होते आणि केव्हा होते? मायटॉसिस केव्हा होते? मला ग्रो व्हायचं असेल किंवा फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीमध्ये एखादी इंजुरी झाली, ती रिपेअर करायची असेल, म्हणजे ग्रोथसाठी, रिपेअरसाठी, रिप्लेसमेंटसाठी एखादा सेल फॉर एक्झाम्पल किंवा टिश्यू जर रिप्लेस करायचा असेल तर त्यावेळेस जे डिव्हिजन होते ना, दॅट डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मायटॉसिस. सो द डिव्हिजन विच टेक्स प्लेस फॉर ग्रोथ, repair and replacement is called as mitosis, and this particular mitosis it occurs in all the organisms, plants and microorganisms etc etc. ओके, तर मायटॉसिस मध्ये होत काय असते, तर मायटॉसिस मध्ये एक सेल जर आपण कन्सिडर केला तर त्या पर्टिक्युलर एका सेल पासून दोन सेल्स तयार होतात. एका सेल पासून दोन सेल्स तयार होतात. असं जर डिव्हिजन असेल तर दॅट डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज मायटॉसिस. पण दोन सेल्स तयार होतात एवढंच नाही, एका सेल पासून दोन सेल्स तयार होतात पण क्रोमोझोमचा नंबर पॅरेंटल सेलमध्ये जेवढा आहे तेवढाच नंबर नवीन दोन सेल्समध्ये राहतो. म्हणजे ओरिजिनल सेलमध्ये जर क्रोमोझोमचा नंबर 46 असेल, ओरिजिनल सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर जर 46 असेल तर तयार होणाऱ्या दोनही सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 राहील. असं जर डिव्हिजन असेल तर दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मायटॉसिस. याला इक्वेशनल डिव्हिजन पण म्हणतात. मग इक्वेशन का म्हटलं, कारण पॅरेंटल सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 होता, नवीन तयार झालेल्या दोन्ही सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 आहे. म्हणजे याचा अर्थ नवीन तयार झालेल्या कोणत्याही सेलला जर पॅरेंटल सेलसोबत जर तुम्ही कम्पेअर केलं तर दोन्ही सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर इक्वल आहे. म्हणून दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन, दॅट इज अगेन कॉल्ड ॲज मायटॉसिस. मग डिफाईन कसं करता येईल, द डिव्हिजन इन विच द सेल डिवाइड्स इंटू टू, the division which divides the cell into two and maintains the chromosome number equal to that of the parental cell, maintains the chromosome number equal to that of the parental cell, such particular division it is called as mitosis. काय म्हटलं मी की असं डिव्हिजन की ज्या पर्टिक्युलर डिव्हिजन मध्ये एका सेल पासून दोन सेल किंवा एका न्यूक्लियस पासून दोन न्यूक्लियस तयार होतात, पण तयार झालेल्या दोन्ही सेल्समध्ये, तयार झालेल्या दोन्ही न्यूक्लियसमध्ये जर क्रोमोझोमचा नंबर हा पॅरेंटल सेल एवढाच राहत असेल तर दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज मायटॉसिस. पुन्हा एकदा डिफाईन करू आपण. मायटॉसिस कसं डिफाईन करायचं, द डिव्हिजन विच डिवाइड्स द सेल इंटू टू अँड मेंटेन्स द क्रोमोझोम नंबर इक्वल टू दॅट ऑफ द पॅरेंटल सेल, that particular division it is called as mitosis. केव्हा होईल mitosis? So this particular mitosis it is the characteristic of all the living organisms and it takes place during growth, repair and replacement. तर हा एक पहिला टाइप, that is called as mitosis. दुसरं एक अजून डिव्हिजन आहे, that particular division it is called as meiosis. मग meiosis म्हणजे काय? meiosis मध्ये काय होत असते की समजा एखादा सेल आहे, हा पर्टिक्युलर सेल आहे, याच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमचा नंबर जर 46 असेल, याच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमचा नंबर जर 46 असेल तर याच्यापासून पहिल्यांदा दोन सेल्स तयार होतात. दोनही सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर पॅरेंटल सेलपेक्षा हाफ होतो. म्हणजे काय होईल की पहिल्या पॅरेंटल सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर न्यूक्लियसमध्ये किती होता, 46. नवीन तयार झालेल्या सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमचा नंबर हा 23 राहील. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर पॅरेंटल सेल एवढा आहे का, नाही आहे, तो कसा आहे, हाफ आहे. पण एका सेल पासून सध्या किती तयार झालेले आहे, दोन सेल्स तयार झालेले आहे. क्रोमोझोमचा नंबर काय झालेला आहे, हाफ झालेला आहे. हे डिव्हिजन संपलेलं नाही. आता जे नवीन तयार झालेले जे दोन सेल्स आहे हे पुन्हा डिवाइड होतात. म्हणजे एका सेल पासून परत दोन सेल्स, एका सेल पासून परत दोन सेल्स, पण टोटल सेल्स किती तयार होईल, 4. पण त्या चारही सेल्स मध्ये क्रोमोझोमचा नंबर 23 राहील.
मग असं जर डिव्हिजन असेल की ज्या पर्टिक्युलर डिव्हिजनमध्ये पॅरेंटल सेलपेक्षा नवीन तयार झालेल्या सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर जर हाफ होत असेल आणि एका सेलपासून टोटल 4 सेल्स तयार होत असेल तर दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मियोसिस. या मियोसिसला अजून म्हणतो आपण रिडक्शन डिव्हिजन. का रिडक्शन डिव्हिजन म्हटलं? कारण इथे क्रोमोझोमचा नंबर काय झाला, एका सेलपासून पहिल्यांदा 2 झाले, 2 पासून पुन्हा 4 झाले, चारही सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर 23 23 23 23 राहिला आला. पॅरेंटल सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर हा 46 होता, म्हणजे क्रोमोझोमचा नंबर चारही सेल्सला कम्पेअर केला आपण पॅरेंटल सेल सोबत तर हाफ झाला. म्हणून दिस पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज रिडक्शन डिव्हिजन. क्रोमोझोमचा नंबर काय झाला, रिड्यूस टू हाफ. दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मियोसिस. दॅट इज अगेन कॉल्ड एज रिडक्शन डिव्हिजन. मग हे रिडक्शन डिव्हिजन केव्हा होते? इन ॲनिमल्स दिस पर्टिक्युलर रिडक्शन डिव्हिजन आर मियोसिस टेक्स प्लेस ड्युरिंग गमीट फॉर्मेशन. टेक्स प्लेस ड्युरिंग गमीट फॉर्मेशन. की ॲनिमल्समध्ये हे मियोसिस जर असेल तर गमीट फॉर्मेशनच्या वेळेस होईल. अँड इन प्लांट्स दिस पर्टिक्युलर मियोसिस टेक्स प्लेस ड्युरिंग स्पोर फॉर्मेशन. म्हणजे ॲनिमल्समध्ये हे मियोसिस व्हायचं जर असेल तर गमीट फॉर्मेशनच्या वेळेला होईल. पण तेच पर्टिक्युलर मियोसिस प्लांट्समध्ये जर पाहिलेलं असेल तर प्लांट्समध्ये स्पोर फॉर्मेशनच्या वेळेस मियोसिस होईल. सो दिस इज कॉल्ड ॲज अ मियोसिस. सो बेसिकली दिस पर्टिक्युलर division or cell division, it is of two different types. The one it is called as मायटॉसिस, द अनदर इट इज कॉल्ड ॲज अ मियोसिस. काय फरक होता मायटॉसिस मियोसिसमध्ये? मायटॉसिसमध्ये एका सेलपासून 2 सेल्स तयार होतात, मियोसिसमध्ये एका सेलपासून 4 सेल्स तयार होतात. मायटॉसिसमध्ये एका सेलपासून 2 सेल्स तयार होतात, पण नवीन तयार झालेल्या सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर हा पॅरेंटल सेल एवढाच राहतो. दॅट डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज मायटॉसिस. मियोसिसमध्ये एका सेलपासून 4 सेल्स तयार होतात, पण चारही सेल्सला पॅरेंटल सेल सोबत जेव्हा आपण कम्पेअर करतो त्यावेळेस चारही सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर पॅरेंटल सेलपेक्षा हाफ असतो. म्हणून दॅट डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज अ मियोसिस. काही लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये अजून एक वेगळ्या प्रकारचं डिव्हिजन दिसते. दॅट डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज अमायटॉसिस. या अमायटॉसिसमध्ये सेल तर डिवाइड होतो, ऑर्गॅनिझम तर डिवाइड होतो, पण क्रोमोझोमल जे सेगमेंट आहे किंवा क्रोमोझोम्स आहे ते इक्वल 2 पार्टमध्ये जाईल असं नाही. दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन विच ऑकर्स इन लोअर ऑर्गॅनिझम्स ऑर सम लोअर ऑर्गॅनिझम्स दॅट इज कॉल्ड ॲज अमायटॉसिस. म्हणजे याचा अर्थ खरोखर आपल्याला सेल डिवाइड करायचं असेल, सेल डिव्हिजन ऑब्झर्व करायचं असेल तर ते 2च पार्टमध्ये स्टडी करावं लागेल. द वन इट इज कॉल्ड ॲज मायटॉसिस, द अनदर इट इज कॉल्ड ॲज मियोसिस. मग कोणताही सेल जर डिवाइड व्हायचं असेल तर त्या पर्टिक्युलर सेलच्या डिव्हिजनमध्ये 2 गोष्टी असतात. एक, पहिल्यांदा त्याचा न्यूक्लियस डिवाइड व्हावं लागतो, त्याच्यानंतर त्याचा सायटोप्लाझम डिवाइड व्हावं लागतो. सो इन सेल डिव्हिजन देअर आर 2 स्टेप्स. वन इज द डिव्हिजन ऑफ द न्यूक्लियस, अनदर इज द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. म्हणजे हा सेल असेल आणि याच्या आतमधलं न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियस पहिल्यांदा डिवाइड होईल, सायटोप्लाझम नंतर डिवाइड होईल. द डिव्हिजन ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूक्लियस इट इज कॉल्ड ॲज द कॅरिओकायनेसिस. अँड द डिव्हिजन ऑफ दॅट पर्टिक्युलर सायटोप्लाझम इट इज कॉल्ड ॲज अ सायटोकायनेसिस. म्हणजे इनडायरेक्टली पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होतो, सायटोप्लाझम डिवाइड होतो, असं करत एक सेल 2 सेलमध्ये डिवाइड होतो. असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज सेल डिव्हिजन. पण या पर्टिक्युलर सेल डिव्हिजनमध्ये तो पर्टिक्युलर ओरिजिनल सेल ज्याला आपण आता पॅरेंटल सेल म्हटलं होतं त्या पर्टिक्युलर सेलला वेगवेगळ्या 2 स्टेपमधून जावं लागते, 2 फेजेसमधून जावं लागते. द वन इट इज कॉल्ड ॲज इंटरफेज, द अनदर इट इज कॉल्ड ॲज एम फेज. द वन इट इज कॉल्ड ॲज इंटरफेज, द अनदर इट इज कॉल्ड ॲज एम फेज. इंटरफेजला जुन्या काळात रेस्टिंग फेज पण म्हणायचे. आता आपण सध्या असं म्हणतो की इंटरफेज ठीक आहे, त्या पर्टिक्युलर फेजमध्ये न्यूक्लियसमध्ये काही डिव्हिजनचे चेंजेस होणार नाही, पण प्रिपरेटरी चेंजेस होईल. म्हणून मोस्ट मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह फेज ऑफ सेल डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज इंटरफेज आता म्हटलं जाते. जुन्या काळात असं फार स्टडी झालेला नव्हता, त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की एक सेल आहे, याला जर डिवाइड व्हायचं असेल तर हा रेस्ट घेतो, त्याला आता आपण सध्या आपण त्याला इंटरफेज म्हणतो. जुन्या काळात त्याला रेस्टिंग फेज म्हणायचे. मग एकदा इंटरफेस कंप्लीट झाली की त्या पर्टिक्युलर सेलला डिवाइड व्हायचं असते. त्या पर्टिक्युलर डिवाइड व्हायचं असेल तर एक तर त्याला मायटॉसिसमध्ये जायचं असते, नाही तर मग मियोसिसमध्ये जायचं असते. मायटॉसिसचं स्पेलिंग स्टार्ट होईल एम पासून, मियोसिसचं पण स्पेलिंग स्टार्ट होईल एम पासून. म्हणून सेकंड फेज इट इज कॉल्ड ॲज एम फेज. द फर्स्ट फेज इट इज कॉल्ड ॲज इंटरफेज, द सेकंड फेज इट इज कॉल्ड ॲज एम फेज. म्हणजे इनडायरेक्टली पहा या डायग्राममध्ये, समजा हा पर्टिक्युलर सेल आहे, या पर्टिक्युलर सेलला फॉर एक्झाम्पल हा पॅरेंटल सेल, समजा हा पॅरेंटल सेल आहे, या पर्टिक्युलर पॅरेंटल सेलला डिव्हाइड करून जर आपल्याला 2 डॉटर सेल्स तयार करायचे असेल तर या पर्टिक्युलर पॅरेंटल सेलला पहिल्यांदा इथून एवढ्या फेजमध्ये जावं लागेल
या फेजला काय म्हणतो आपण, इंटरफेज. त्याच्यानंतर इथून एवढ्या फेजमध्ये तो पर्टिक्युलर सेल डिवाइड झालेला नाही. आता या पर्टिक्युलर सेलला तोच सेल आपण इथपर्यंत आणला, त्या पर्टिक्युलर सेलला आता दुसऱ्या फेजमध्ये जावं लागेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ एम फेज. एक तर त्याला मायटॉसिसमध्ये जायचं आहे तर मायटॉसिसमध्ये जाईल. जर त्याला मायटॉसिसमध्ये जायचं नसेल, मिओसिसमध्ये जायचं असेल तर तो मिओसिसमध्ये जाईल. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सेलला पहिल्यांदा इंटरफेजमध्ये जावं लागेल, त्याच्यानंतर एम फेजमध्ये जावं लागेल. त्यावेळेस तो पॅरेंटल सेल एका सेलपासून किती सेल्स तयार करेल, 2. अँड दॅट इज कॉल्ड एज नथिंग बट इट इज कॉल्ड एज डिव्हिजन. सो दिस इज कॉल्ड एज अ सेल सायकल. तर या सेल सायकलमध्ये काय असते, इथून इथपर्यंत आपण काय म्हटलं, इंटरफेज. या इंटरफेजमध्ये 3 फेजेस असतात, G1 फेज, एस फेज आणि G2 फेज. G1 फेजमध्ये काही प्रिपरेटरी गोष्टी होतात, एस फेजमध्ये डीएनएचं रिप्लिकेशन होते आणि G2 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस होते. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सेलला, या सेलला मी इथे जर ड्रॉ केलं तरी पण चालेल. म्हणजे त्या पर्टिक्युलर सेलला मी इथे ऑब्झर्व केलेलं असेल तर तो सारखाच दिसेल, फक्त त्या पर्टिक्युलर सेलमध्ये मटेरियल वाढलेलं असेल. आणि एकदा मटेरियल त्या पर्टिक्युलर सेलचं इथे वाढलेलं असेल तर तो पर्टिक्युलर सेल इझिली डिवाइड होईल. एक तर मायटॉसिसमध्ये जाईल, नाही तर मग तो मिओसिसमध्ये जाईल. म्हणजे इनडायरेक्टली तो पर्टिक्युलर सेल इथून इथपर्यंत डिव्हिजनमध्ये गेल्यावर 2 सेल्स तयार होईल. त्या नवीन 2 सेल्सला आपण डॉटर सेल्स म्हणतो. सो इंटरफेज, इट इज विथ 3 phases or sub phases. They are the G1 phase, याला gap 1 phase म्हणतात. The another it is called as a S phase, that is called as a synthetic phase. The another it is called as a G2 phase, it is called as a gap 2 phase. म्हणजे G1 फेज जर असेल तर याला जवळजवळ 8 hours और किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. एस फेज जर असेल तर 6 to 8 hours लागतात. G2 फेज असेल तर 2 to 5 hours लागतात. आणि खरोखरच्या डिव्हिजनला, जिथे खरोखर तो सेल डिवाइड होणार आहे, त्याला 1 to 3 hours लागतात. इथून आपण या सेलला डिव्हिजन करायला स्टार्ट केलं, इथे तो सेल डिवाइड झाला 2 सेल्समध्ये. या पूर्ण सायकलला आपण काय म्हणतो, तर सेल सायकल. याला काय म्हणतो आपण, सेल सायकल. चला बघा, द सिरीज ऑफ सिक्वेन्शियल चेंजेस थ्रू विच अ सेल पासेस ड्युरिंग इट्स ग्रोथ अँड डिव्हिजन, इट इज कॉल्ड एज सेल सायकल. की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये जे जे सिरीज ऑफ चेंजेस होणार आहे, की ज्या पर्टिक्युलर चेंजेसमध्ये तो पर्टिक्युलर सेल डिवाइड होणार आहे, दॅट पर्टिक्युलर सिरीज ऑफ चेंजेस of that particular cell during cell division, it is called as the cell cycle. Cell cycle consists of 2 parts, that is the interphase and the another it is called as the M phase. Okay, पहला part है interphase. The period between 2 successive nuclear divisions is called as interphase or generation time. काय म्हणतो की एक सेल आहे, नवीन तयार झालेला आहे, या पर्टिक्युलर सेलला, या सेलला आता डिवाइड व्हायचं आहे. म्हणजे इनडायरेक्टली एक डिव्हिजन आटपून हा सेल जो आहे तो डिव्हिजनमध्येच तयार झालेला आहे आणि याही सेलला आता डिव्हिजनमध्येच जायचं आहे. तर इनडायरेक्टली डिव्हिजन पूर्ण झालेलं आहे आणि नवीन डिव्हिजन सुरू करायचं आहे. याच्यामधला जो पर्टिक्युलर पिरियड आहे, दॅट पर्टिक्युलर पिरियड इट इज कॉल्ड एज इंटरफेज. इन इंटरफेज न्यूक्लियर appears to be physically resting, hence called as a resting phase, but it is metabolically most active in the cell cycle. की त्या पर्टिक्युलर सेल सायकल मध्ये, त्या इंटरफेज मध्ये, त्या न्यूक्लियस मध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसणार नाही, पण त्या आतल्या आत सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सुरू आहे. इट इज द लॉंगेस्ट अँड प्रिपरेटरी फेज ऑफ द सेल सायकल. आता या पूर्ण सर्कल मध्ये सगळ्यात जास्त वेळ कोणी घेतलेला आहे, तर इंटरफेजने. The interphase is divided into 3 subphases, that is the G1 phase, S phase and the G2 phase. बघा आता G1 phase, the G1 phase it is also called as the first growth phase, or it is called as gap period, or it is the first gap period. आता ही G1 आहे. It is also called as a post mitotic phase. आता हे मायटॉसिस झालेलं आहे, इथून आता G1 सुरू झालेलं आहे मायटॉसिसच्या नंतरचं, म्हणून दिस इज कॉल्ड एज अ पोस्ट मायटॉटिक फेज अँड टेक्स प्लेस ॲट द एंड ऑफ द सेल डिव्हिजन. म्हणजे सेल डिव्हिजन झालं, हा सेल फॉर एक्झाम्पल तयार झाले 2, या सेल्सला पुन्हा जर डिवाइड व्हायचं असेल तर त्याला कोणत्या फेजमध्ये जावं लागेल, G1 फेजमध्ये. इट इज द लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल. किंवा ही जी फेज आहे या 3 फेजेसपैकी ही सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात लांब आहे. In this, synthesis of mRNA, rRNA, tRNA, ribosomes and proteins takes place. की या पर्टिक्युलर फेज मध्ये काय काय होणार, ते mRNA नवीन फॉर्म होणार, rRNA नवीन फॉर्म होणार, tRNA नवीन फॉर्म होणार, रिबोझोम्स तयार होणार, प्रोटीन्स तयार होणार. एन्झाइम्स रिक्वायर्ड फॉर डीएनए रेप्लिकेशन आर सिंथेसाइज समोर होणार आहे. म्हणजे एस फेज मध्ये जो डीएनए रेप्लिकेट होणार आहे त्याच्यासाठी एन्झाइम्स लागणार आहेत, ते पण या G1 फेज मध्ये तयार होईल. Amino acids for histone formation, nucleotide and ATP are kept ready. की याच फेज मध्ये
वेगवेगळे हिस्टोन प्रोटीन तयार करायचे आहे, त्याच्यासाठी अमायनो ऍसिड्स लागतात, ते तयार होतील, त्याच्यानंतर न्यूक्लियोटाइड्स तयार होईल, एटीपी पण तयार होईल. दिस इज द फेज, दॅट पर्टिक्युलर फेज which is responsible for the synthesis of mRNA, rRNA, tRNA, ribosomes, proteins, enzymes, amino acids, nucleotides and ATP. हे सगळं तयार होण्याची जी पहिली फेज आहे ना, that particular phase it is called as G1 phase. The another it is called as S phase. ही आहे S phase. During this phase, DNA replication takes place in the nucleus and centrioles duplicates in the cytoplasm of the animal cell. या फेज मध्ये काय होईल की जो डीएनए त्या पर्टिक्युलर सेल मधल्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे, तो डीएनए काय होईल, रेप्लिकेट होईल. त्याच्यानंतर जर तो सेल ॲनिमल सेल असेल तर त्या पर्टिक्युलर ॲनिमलच्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एक सेल ऑर्गेनेल असतो, ज्याला म्हणतो आपण सेंट्रिओल, तो पण डुप्लिकेट होईल. सो दॅट पर्टिक्युलर फेज इट इज कॉल्ड एज एस फेज. एस फेजला एस फेज का म्हटलं, कारण इथे डीएनए सिंथेसाइज होऊन राहिलेलं आहे. दॅट पर्टिक्युलर फेज, because it synthesizes the DNA or DNA it undergo replication, that particular phase it is called as S phase. The another it is called as a G2 phase. It is also called as second growth or gap period. This is called as second gap phase. In this phase, the nucleus becomes enlarged. आता या पर्टिक्युलर फेज मध्ये G1 आटोपलेली आहे, S पण झालेली आहे. G1 मध्ये प्रिपरेटरी सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, S मध्ये डीएनए डबल झालेला आहे. आता या G2 फेज मध्ये जो पर्टिक्युलर आतला जो न्यूक्लियस आहे त्याचा साईज इन्क्रीज होणार आहे, कारण त्या न्यूक्लियसला आता डिवाइड व्हायचं आहे पुढच्या फेज मध्ये, त्याला काय म्हणतो आपण, एम फेज. सो इन दिस फेज न्यूक्लियस बिकम्स एनलार्ज्ड, स्पिंडल प्रोटीन सिंथेसिस बिगिन्स. की या पर्टिक्युलर न्यूक्लियसला तिथे मोठं झालेलं आपण पाहणार, आतमध्ये न्यूक्लियस मधल्या क्रोमोझोम्सला मूव्ह करायला स्पिंडल फायबर्स नवीन तयार होईल. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज बिकम्स फास्ट. त्या सेल मधल्या न्यूक्लियस मध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आता फास्ट होईल. प्रोटीन्स, आरएनएज आर ऑल्सो सिंथेसाइज. नवीन टाइपचे पुन्हा प्रोटीन्स आणि आरएनए नवीन तयार होईल. सेंट्रिओल्स इन एनिमल सेल्स अपियर इन पेअर. इन दिस फेज मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट डुप्लिकेट्स. याच पर्टिक्युलर फेज मध्ये काय होईल की सेंट्रिओल जर असेल तर ते आता पेअर मध्ये दिसेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की त्या पर्टिक्युलर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जे मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट आहेत ते पण आता डबल व्हायला सुरुवात करतील. म्हणजे काय झालं, या तिन्ही गोष्टीमध्ये, तिन्ही फेजेसमध्ये, G1 मध्ये, S मध्ये आणि G2 मध्ये एकच गोष्ट पाहायला मिळाली आपल्याला, काय की जे मटेरियल आता त्या पर्टिक्युलर सेलमध्ये आहे त्या सेलला जर डिवाइड करायचं असेल तर इनडायरेक्टली ते मटेरियल त्या सेलमधलं, सायटोप्लाझम मधलं आणि न्यूक्लियस मधलं वाढवायचं आहे. ते वाढवायसाठी ज्या तीन सब फेजेस झाल्या त्या ह्या, दे आर कॉल्ड एज G1 फेज, S फेज अँड द G2 फेज. त्याच्यानंतर जर G1 फेज कंप्लीट झाली असेल, S फेज कंप्लीट झाली असेल आणि G2 फेज कंप्लीट झाली असेल, म्हणजे सेल डिव्हिजन साठी प्रिपेअर झालेला असेल, तर नाव दॅट पर्टिक्युलर सेल इट एंटर्स इनटू द अनदर सेकंड फेज अँड दॅट पर्टिक्युलर सेकंड फेज इट इज कॉल्ड एज M फेज. दिस इज कॉल्ड एज M फेज. चला बघा, द M फेज इट इज कॉल्ड एज अ पिरियड ऑफ डिव्हिजन. डिपेंड आहे आता त्या पर्टिक्युलर सेलला कोणत्या डिव्हिजन मध्ये जायचं आहे, मायटोसिस मध्ये जायचं आहे की मिओसिस मध्ये जायचं आहे. सेल मगच्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोमचा नंबर तेवढाच ठेवायचा आहे की क्रोमोझोमचा नंबर हाफ करायचा आहे. जर तेवढाच ठेवायचा असेल तर मायटोसिस करावं लागेल, हाफ करायचा असेल तर इनडायरेक्टली मिओसिस करावं लागेल. म्हणून मायटोसिस मिओसिसला एकत्र आपण काय म्हणतो, एम फेज. मग एम मीन्स मायटोसिस और मिओसिस. इट इन्व्हॉल्व्स कॅरिओकायनेसिस. इट इन्व्हॉल्व्स karyokinesis and cytokinesis. Karyokinesis, it is the division of the nucleus, and cytokinesis, it is the division of the cytoplasm. So karyokinesis is the division of the nucleus into two daughter nuclei, and cytokinesis is the division of cytoplasm resulting into the two daughter cells. म्हणजे या पर्टिक्युलर सेलमध्ये सपोज हाच सेल मी आता इथे काढला, पण त्याचा न्यूक्लियस पण मोठा आहे आता, कारण सगळ्या प्रोसेसेस झालेल्या आहे, मटेरियल सगळं तयार झालेलं आहे. आता हा पर्टिक्युलर न्यूक्लियस जर दोन न्यूक्लियस मध्ये डिवाइड होत असेल, या डिव्हिजन मध्ये जाऊन म्हणजे एम फेज मध्ये जाऊन, तर न्यूक्लियस पहा आता दोन झालेले तयार आहे. न्यूक्लियस डिवाइड झालेलं असेल तर ऑटोमॅटिकली सायटोप्लाझम पण आतमधला डिवाइड होईल, आणि सायटोप्लाझम पण डिवाइड होत असेल तर एक सेल जो होता तो दोन सेल्स मध्ये, दोन डॉटर सेल्स मध्ये डिवाइड होत असेल, तर दॅट फेज इट इज कॉल्ड एज एम फेज. परत M means mitosis or meiosis. It involves karyokinesis and cytokinesis. Karyokinesis it is the division of nucleus, and cytokinesis it is the division of the cytoplasm. And upon cytokinesis, this particular cell it divides into two. So indirectly आपण काय केलं होतं की एक सेल घेतला होता, दोन सेल्स मध्ये आपण आता त्याला डिवाइड केलं. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतो आपण, सेल सायकल.
किंवा या पूर्ण प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, सेल डिव्हिजन. का सेल डिव्हिजन म्हणतो, कारण त्या पर्टिक्युलर सेल पासून दोन सेल्स तयार झाले म्हणजे सेल डिवाइड झाला. सेल सायकल का म्हणतो, कारण हा सेल नवीन सेल्स दोन तयार करणार आहे, पण नवीन तयार झालेले दोन सेल्स असेल तर हे पुन्हा अजून त्यांना डिवाइड व्हायचं असेल तर ते त्याच सायकलमध्ये जाईल, तीच ती गोष्ट पुन्हा पुन्हा होईल, म्हणून दॅट इज कॉल्ड एज सेल सायकल. that is called as cell cycle. तर असा हा पार्ट आहे, that is called as cell cycle. This is also called as cell division. मगाशीच मी सांगितलं की there are main two types of this particular cell division. They are the mitosis and the meiosis. पण एक अजून वेगळ्या प्रकारचं पण डिव्हिजन आहे, that is called as अमायटोसिस. आता आपण ऑब्झर्व करू अमायटोसिस काय असते. ओके, द फर्स्ट टाइप ऑफ सेल डिव्हिजन इज अमायटोसिस. मग या अमायटोसिस मध्ये काय होते, अमायटोसिस म्हणजे मायटोसिस सारखं नसलेलं, त्याला काय म्हणतो आपण, अमायटोसिस. ॲक्च्युली दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लोअर ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया, प्रोकॅरियोट्स, प्रोटोझोअन्स. अशी जी ऑर्गॅनिझम्स आहे ना, ज्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये न्यूक्लियस फक्त इलॉंगेट होतो, मध्ये कॉन्स्ट्रिक्शन डेव्हलप होते, न्यूक्लियस मग ब्रेक होतो, दोन न्यूक्लियसमध्ये डिवाइड होतो, सायटोप्लाझम डिवाइड होतो, एक सेल दोन सेलमध्ये डिवाइड होतो. नवीन तयार झालेल्या दोन्ही सेल्सला म्हणतो आपण डॉटर सेल्स. म्हणजे इथे क्रोमोझोम हा वर्ड पण आलेला नाही आहे, फक्त न्यूक्लियस इलॉंगेट झाला, मध्ये कॉन्स्ट्रिक्शन डेव्हलप झालं, न्यूक्लियस तुटला, दोन न्यूक्लियसमध्ये डिवाइड झाला, त्याच्यानंतर आतमधला सायटोप्लाझम तो पण डिवाइड झाला, पॅरेंटल सेल एक असेल तर तो दोन डॉटर सेल्समध्ये डिवाइड झाला. दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ डिव्हिजन विच ऑकर्स टिपिकली इन लोअर ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड एज अमायटोसिस. डायग्राम मध्ये तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की तुम्ही डायग्राम लोअर क्लासेसमध्ये पाहिली पण आहे. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज फिशन. तर याला काय म्हणतो आपण, अमायटोसिस. या अमायटोसिस मध्ये बघा काय झालं, हा पॅरेंटल सेल आहे, हा त्याचा न्यूक्लियस आहे, त्याच्या अराउंड काय प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम. या सेल मधला न्यूक्लियस पहिल्यांदा डिवाइड होईल, नंतर मग सायटोप्लाझम डिवाइड होईल. न्यूक्लियस हा फक्त इलॉंगेट झाला, लांब झाला, मध्ये कॉन्स्ट्रिक्शन डेव्हलप झालं, हे कॉन्स्ट्रिक्शन आता डीप होत जाईल, डीप होत जाईल, डीप होत जाईल. क्रोमोझोम डिफरन्शिएट झाले नाही, स्पिंडल डिफरन्शिएट झालेला नाहीये, न्यूक्लियस फक्त इलॉंगेट झालेला आहे, कॉन्स्ट्रिक्शन डेव्हलप झालेलं आहे, कॉन्स्ट्रिक्शन डीप डीप होत होत हा न्यूक्लियस जो इलॉंगेट झालेला आहे तो डिवाइड झाला. न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर आतला जो सायटोप्लाझम आहे तो पण आता डिवाइड होईल. सायटोप्लाझम डिवाइड झाल्यानंतर ऑटोमॅटिकली एक सेल दोन सेल्समध्ये डिवाइड होईल. नवीन तयार झालेल्या सेल्सला काय म्हणतो आपण, डॉटर सेल्स. हा ओरिजिनल सेल होता त्या सेलला काय म्हणतो, पॅरेंटल सेल. तर असा एका पॅरेंटल सेल पासून दोन डॉटर सेल्स तयार होत असेल, न्यूक्लियस फक्त इलॉंगेट होत असेल, पण इथे क्रोमोझोमल काही मुवमेंट दिसत नसेल, तर देन दिस पर्टिक्युलर काइंड ऑफ डिव्हिजन इट इज कॉल्ड एज अमायटोसिस. That is called as amitosis. बघा, it is the simplest method of cell division. This type of cell division occurs in unicellular organisms, abnormal cells, old cells, and fetal membrane cells. It also occurs in bacteria, protozoans, etc. ठीक है. During amitosis, simply nucleus elongates and a constriction appears somewhere along its length. This constriction deepens and divides the nucleus into two daughter nuclei. काय म्हटलेलं आहे की सिम्पली न्यूक्लियस इलॉंगेट्स, देर इज डेव्हलपमेंट ऑफ कॉन्स्ट्रिक्शन, दिस पर्टिक्युलर न्यूक्लियस इट डिवाइड्स इनटू टू न्यूक्लियाय. ओके, पुढे दिस इज फॉलोड बाय द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. मग कोण डिवाइड होईल, सायटोप्लाझम, विच रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ टू डॉटर सेल्स. असं करत एकूण किती डॉटर सेल्स तयार होईल, दोन. इन अमायटोसिस देर इज नो डिफरन्शिएशन ऑफ क्रोमोझोम्स अँड स्पिंडल. या पर्टिक्युलर डिव्हिजनच्या वेळेस या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम डिफरन्शिएट होत नाही, म्हणजे दिसत नाही, स्पिंडल्स पण तयार होत नाही. The nuclear membrane does not degenerate and remain intact. हे न्यूक्लिअर एनव्हलप जे आहे, बाहेरचं जे कव्हर आहे, ते पण डिजनरेट झालेलं नाही आहे, ते फक्त इलॉंगेट झालेलं आहे. एक न्यूक्लियस दोन न्यूक्लियसमध्ये डिवाइड झालेला आहे, एक सेल दोन सेल्समध्ये डिवाइड झालेला आहे. सच काइंड ऑफ डिव्हिजन इन विच there is no chromosomal movement, there is no chromosomal differentiation, there is no formation of spindle fibers. Simply the parental cell, it divides into two. That particular division which occurs in lower organisms, particularly in prokaryotes, it is called as amitosis. That is called as amitosis.